आता गोप्रो ॲक्शन कॅमेरा बंद केलं तर काही आता समोर आलं बघा. अल्टो एंट्री न्यूज दिसते. गाडी कंट्रोल नाही झाली, हायपर झाली. काही पूर्ण जंगल आहे, वातावरण किती ब्युटिफुल दिसत आहे काही तर बघू शकता तुम्ही. तर या जंगलामध्ये काही राईड करायची काही वेगळीच मजा. आवडे बघा गाडीची हेडलाईट फोडली. नमस्कार मंडळी, जसं की तुम्ही बघत आहे बायका पृथ्वी व्लॉग्स. मी तुमचा सर्वांचा लाडका प्रथमेश. जसं की तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल की मी भैरवगड ट्रेक करून निघालो आहे आता नाशिकला त्र्यंबकेश्वर राईडला. जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही आता 2 जण आहे, मी आणि माझा पार्टनर गणेश भानवसे. त्यांचा चॅनल आहे यूट्यूब गणेश रायडर बॉय, आणि दुसरं चॅनलचं नाव काय तो मी कमेंट खाली लिंक देतो, त्या चॅनलला पण जाऊन सबस्क्राईब करा. आणि आम्ही निघालो ह्याच्या मावशी घरी. आज संध्याकाळी आम्ही राहणार आहे तिथं आणि सकाळच्याला त्र्यंबकेश्वरचं दर्शन करणार आहे 6 वाजता उठून आणि थेट निघणार नाही घराकडे. तर काही आता आपण आलो आहे नाशिकच्या रोडला चाललो आहे. तर काही आता आपल्याला नाशिक दाखवतं 130 किलोमीटर. तर काही आता आपण चाललो आहे, जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की मी आत्ता चाललो आहे नाशिकला त्र्यंबकेश्वर राईडला. तर काही आता इथून सर्व जायचं आहे आपल्याला 130 किलोमीटर. जसं की मॅपमध्ये 2 रूट आहेत, तर आता काहीच आपल्याला जावं लागेल समोरून. आता जसं की तुम्ही माझा मागचा भैरवगडचा ट्रेकिंगचा व्हिडिओ बघितला असेल, जसं की आम्ही फ्रेश होऊन रूम वगैरे बॅकपॅक वगैरे करून आम्ही बाईकला लोड केलं त्या यासाठीच केलं की काही आम्हाला जेवण केलं की आम्हाला निघायचं होतं की आत्ता वाजलं 3:27 काही तिथून आम्हाला त्र्यंबकेश्वर राईडला जायचं आहे. तर आजचा मुक्काम आमचा काही माझ्या मावशीच्या घरी होणार आहे. जसं की ते मावशीच्या घरी जाऊन आम्ही तिथे मुक्काम करणार होतो. उद्या सकाळी आम्ही त्र्यंबकेश्वर राईड करणार आहे व त्र्यंबकेश्वर राईड झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी निघणार आहे. तर काही जसं की आता आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वर राईडला, तर काही त्याला पोहोचूया. जसं की आता आपण निघालो आहे मावशीकडे, तर मावशीने मला लोकेशन पाठवली आहे. तर लोकेशन वाईज आम्ही चाललो आहे ना तिकडे. जसं की मावशी माझी देवळाली कॅम्पमध्ये राहते. तर काहीच आहे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं. जसं की मागचा भैरवगड ट्रेकिंगचा व्हिडिओ आय बटनवर लिंकमध्ये देईल तुम्हाला. आणि माझे जे बाकीचे जे व्हिडिओ आहेत एडिट केलेले वगैरे फक्त रायगड ट्रिपचे, तर ते पण व्हिडिओ मी आपल्याला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देऊन टाकेल पिन करून, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देईल. तर गाईज आता आम्ही नाशिकला जाताना मध्येच असं ट्रेकमध्ये थांबलो होतो. गाईज हे बघा समोरच ॲक्सिडेंट झालं, कुणाला लागलं नसतं. गाईज बघूया असं पोचलो होतो आम्ही, जस्ट निघालो होतो. तर आता गोप्रो ॲक्शन कॅमेरा बंद केलं तर गाईज आता समोर आलो. बघा अल्टो एंट्री न्यूज दिसते. NH04 HM 4101 बाईक कारचा नंबर आहे. जसं की माहिती नाही काही खूप फुल डॅमेज झालेली. कसारा जायचं आहे, कसारा. जसं की बघितलं मागे ॲक्सिडेंट झालेलं आहे काही. तर आता आपण ॲक्सिडेंटपासून वाचू, देवाला प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोरया कुणाला लागलं नसावं त्याच्यात. गाडी कंट्रोल नाही झाली, हायपर आपण पण तेच करू नये, आपण पण नाही डिव्ही जाऊ. बघितलं ना आता समोर आता गाई जंगलात नाही. तर काही जसं की बघितलं तुम्ही आता काय सांगितलं आपल्याला आपल्या पार्टनरनी की जास्त ओव्हर स्पीडिंग पण चालणार नाही गाडी. काही जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला भैरवगड ट्रेक करताना कसं यायचं कसं नाही, की मी काही ह्या राईडला किती खर्च आला त्याचा एक मी सेपरेट ब्लॉग बनवून मी आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे. जसं की मी जी राईड प्लॅन केली होती त्या राईडमधलं मी एक प्लेलिस्ट बनवून त्यामध्ये मी तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ 1 बाय 1 ॲड करून मी तुम्हाला ती प्लेलिस्ट देईल. तर ती प्लेलिस्ट मी शेवटले ॲड करेल व ज्या दिवशी मी टोटल खर्च किती झालं माझ्या या राईडला वगैरे टोटल त्याचा एक मी सेपरेट ब्लॉग बनवेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला मी त्याचे सर्व डिटेल देईल. कुठलं माझं एक काम करू, कुरिअर करायला लावू त्याला, कुरिअर करायला म्हणतो लावू, फोन लावतो थांबा आधी. तर गाई जसं की तुम्ही बघितलं आमचा कॅम्प जिथं कॅम्पिंग केली तिथेच आमचं राहिलेलं आहे त्या हॉटेलला. जसं की त्या हॉटेलचं नाव आहे मनूचा ढाबा भैरवनाथ. आमचा कॅम्प राहिलेत. आता काहीच काय करावं
तर आता आम्ही बघू आता 120 किलोमीटर जायचं आहे आता मावशी तिथे. तर ते म्हणले नको आता राहिला, त्यांना मग रिटर्न जाऊन रिटर्न येऊ, पण नको बोलले ते आता. तर काय करावं ते सुचत नाही मला. पण आम्ही तरी स्लोमध्ये आलो. मी माझ्या गडबडीत होतो, ते त्यांच्या गडबडीत होतं, काही गडबडीत. आम्ही टेंट लावायचं, बाईकला टेंट लावायचं विसरलो. तर काही आता आमचं चाललं आहे फोटोशूट सिनेरिओ काढायचा गोप्रोने. काही एस जी कॅमला एवढी क्वालिटी नाही आहे. तर काही आम्ही थोडंफार वेगवेगळे अँगल घेऊन व्हिडिओ शूट करत आहे. तर बघूया काही कशी निघतात. तर मी हा व्हिडिओ पण तुम्हाला ॲड करून देईल. गोप्रोमधले पण काही 5-6 फुटेज असतील जे आपले व्हिडिओचे असतील ते मी तुम्हाला ॲड करून दाखवेल. तर काय हे बघा, काही ते बघा असे वाईड अँगल आपण काढत आहे गोप्रोनी. तर काही वेगवेगळ्या अँगलने आपण व्हिडिओ शूट करत आहे. तर चला ते बघा ते का आता आम्हाला काय काय करावं लागतं. काही आम्ही ब्लॉगर असला आम्हाला काय काय करावं लागतं तुम्हीच बघू शकता. काही एका ब्लॉगरला किती त्रास असतो तो तुम्हाला समजू शकेल. काही त्यानंतर या ब्लॉगमध्ये ब्लॉग शूट करायचा, ब्लॉग एडिट करायचा, व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची पूर्ण. तर तुम्हाला यात समजेल काही की आम्हाला किती मेहनत घ्यावी लागते. तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो. तर इथलं वातावरण किती फ्रेश आहे. पूर्ण रोडी डोंगर आहे पूर्ण. आणि घर बघा काही आपल्या किती भारी वाटत आहे इथे गाडी चालवायला वगैरे. आणि या रोडवर गाडी पळवायची खूप इच्छा होत आहे. पण काय आपण करू काही शकतो नाही की आपण राईडला आलो, आपण फास्ट राईड करू शकतो नाही. आपल्या फ्लोमध्ये जायचं आहे, लिमिट क्रॉस करायचं नाही, लिमिटच्या बाहेर जायचं नाही आहे. तर किती भारी भारी दिसतं इथे डोंगर वगैरे पूर्ण सह्याद्री किती भारी. बघूया आता हे बघा इडली, हे बघा असं मध्ये काही पडतं, काही दिसतंय काही नाही. तर पुढे आपल्या अँगल शूटिंगचा. तर आता आपल्याला घाट चालू झाला आहे मित्रांनो. तर चला आता बघूया घाटामध्ये काही किती भारी वाटत आहे. गाडी खूप आणि थंडी पण किती पडल्या वेळेला पण थंडीचा काहीच फरक पडत नाही आम्हाला गाडी चालवायला. खूप भारी मुवमेंट देतोय काही. असं वाटतंय की जाऊच नाही इथून सोडून. असं वाटतंय ना काही की इथेच राहावं, अशाच राईड प्लॅन करून अशाच बाईक राईड फिरत राहावं. तर आता इथून कसारा आहे 27 किलोमीटर काही. तर आपल्या 27 किलोमीटर जायचं आहे अजून. तर टोटल 96 किलोमीटर बाकी आहे आपल्या राईडचा. तर आता 27 किलोमीटर आपल्या सरळ जाऊन पुन्हा तिथून नाशिकला जायचं आहे. तर अशा रीतीने आता घाट चालू झालेला आहे. तर जंगल एरिया आहे. काही घर बघा किती भारी दिसत आहे. इकडे बघा जुन्या पद्धतीचे घर आहे. आधी काळातले घरं कौलाचे काय म्हणतात तर माहीत नाही, कौलच म्हणतात काय तर. हे बघा मुलांचा कालवा. आता आपण आलो आहे ब्रिजवर. त्या ब्रिज क्रॉस करूया आणि जाऊया. आपल्या राईडचा पहिला ब्रिज जो की आपण क्रॉस केला तो पण छोटा आहे. जसं की तुम्ही बघताय की पुढून एवढे भारी वेदर येतो की नजारा की जसं समजू शकता की गाईज आपण आता हायवेला लागलो होतो. आणि आता इगतपुरीतून 10 ते 12 किलोमीटर राहिले आहे. जसं की तुम्ही सिनेरिओ चेक करू शकता किती भारी वाटत आहे पूर्ण नेचर. तर गाईज असेच आपण चाललो आहे आपल्या महादेवाला भेटायला. तर गाईज जसं की तुम्हाला माहिती आहे की मी आता हे माईक वापरत नाही आहे की मी डायरेक्ट एस कॅमला यूज करत आहे. तर डायरेक्ट मी मोठ्याने बोलून माझा आवाज येतो की नाही मला एक कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण मी आता आज जो ब्लॉग एडिट करणार आहे त्यामध्ये मला प्रॉपर मोठ्याने बोलावं लागत आहे. जसं तुम्ही पाहू शकता आम्ही आता इथून 8 वाजता थांबलो होतो. त्यामुळे आता चाललो एक चावी आपली इथे विसरलो होतो. तर त्याला चावी घेऊन निघूया. तर काही चला आता इथून त्या रोडने आपण आलेलो आहे. आता आपल्या सगळं इकडे जायचं आहे. तर 70 किलोमीटर आहे. आता आपण निघूया इथून. पहिले मोबाईल चार्जला लावतो निघूया. इथून आपल्या 70 किलोमीटर अजून जायचं आहे. 70 ते 65 किलोमीटर आहे तसं बोलायला गेलं. पण 70 धरून जाऊ. 5 किलोमीटर इकडे तिकडे जातात आपले. चार्जिंगला लावतो. चार्जिंगला पण लावलं निघूया आता इथून. चला यायचं असं नाशिकला येताना हायवेला कासारामध्ये थांबलो होतो. तर आम्ही इथे चहा पिलो आणि निघालो आता. चला जाऊया. तर काही बघू शकता आता हा घाट लागलेला पूर्ण घाट एरिया आहे.
आपल्याला जाताना आता मॅपमध्ये पण दिसतोय तुम्हाला. एक मिनिट, मला मावशीला फोन आला, मी थांबतो. तर काही जसं की बघू शकता आता आपण इथून निघालो आहे. जसं की आपण मागे चहा पिण्यासाठी थांबलो होतो. आधीच आपलं पूर्ण घाटे एरिया आहे, तर आपण आता गाडीमध्ये जाऊया, स्लोमध्ये चाललो आहे. जसं की आपल्या ब्लॉग बनवलं, त्यामुळे मी माईक यूज करत नाही. विदाऊट माईकचं मी आता ब्लॉग बनवलं, कारण की मला पहिला ब्लॉग जो मी मोबाईलवर रेकॉर्डिंग आणि तो व्हिडिओ फुटेज तयार करायचा बघत आहे, तो पूर्ण मला हार्ड जात आहे. त्यामुळे मी आता स्लो स्पीडमध्ये बाईक मेंटेन करून मी ब्लॉग बनवत आहे. तर काही त्याला निघूया आता सरळ पुढे. तिथून आपल्याला अजून 65 किलोमीटर दाखवत आहे. आता मावशीला फोन केला, मावशी बोलली किती वाजेपर्यंत पोहोचतात, तर आता आपण निघूया तिथे. तर काही आता घाटाचा एरिया चालू झाला आहे. तर या एरियामध्ये आता आपल्याला सावकाश चालू शकतो. घाट हिल एरिया आहे. तर काही वेदरचं एन्जॉय करा तुम्ही. आणि आज 31 डिसेंबर 2023. तर आज रात्री 12 नंतर आपण 2024 मध्ये जाणार आहे. आणि उद्या सकाळी आपण महादेवाचं दर्शन घेणार आहे त्र्यंबकेश्वर राईडला. पहिला न्यू इयर फर्स्ट डे, फर्स्ट महादेवाचा प्लॅन चालला आहे आपला, फर्स्ट राईडचा त्र्यंबकेश्वरचा. तर गाईच काय आभाळ वगैरे पाठवून आले. आता थोड्या वेळात अंधार पडेल शक्यतो. आता वाजले 6:20 लगभग आम्हाला 1.5 ते 2 तास लागतील आम्हाला तिथे पोहोचायला, कारण आम्ही ब्रेक घेत घेत जात आहे शक्यतो. तर बघूया आता काय होते. सध्या काही पाहू शकता. आता आम्हाला पुढे जाऊन पेट्रोल पंप बघायला लागेल. आपल्या रायडर पार्टनरच्या गाडीमध्ये फक्त 1 तेल राहिले, माझ्या गाडीत 2 तेल राहिले. तर आम्हाला पेट्रोल टाकणं गरजेचं आहे. तर काही आता पुढे जो पेट्रोल पंप भेटेल आम्हाला तिथे पेट्रोल टाकावं लागणार, टाकी फुल करणार आहे. जसं की आम्हाला उद्याच्या राईडला आम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. तर काही बघूया आता पुढे गेलं काय होतं काय नाही. तर काहीच आम्हाला पेट्रोल पंप भेटला आहे आता. जसं की बाईकमध्ये पेट्रोल होता आम्ही, तरी आम्हाला पेट्रोल टाकायचं. जसं की आम्ही मागच्या पेट्रोल पंपावर गेलो होतो, तर तिथे आपल्याला पेट्रोलचं ते गाडी खाली होतं, त्याच्यामुळे आम्ही तिथे काय पेट्रोल टाकणार. आता इथे समोर आहे, तर टाकूया आता इथे समोर. चला, आपली गाडी 370 किलोमीटर चालली आहे पहिल्या ट्रकमध्ये. अजून 2 सीन बाकी आहेत. तर आपल्याकडे आता किती पेट्रोल बसते ते बघूया आणि आपल्या गाडीचं मायलेज काढूया. पेट्रोल फुल. तर काही आता आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आहे आणि आपण गाडी फुल केलेली आहे. आता इथून आपण ट्रिप 2.0 केलेली आहे. ट्रिप 1 357 किलोमीटर झाली. 357 किलोमीटर आपली गाडी फिरली. त्याच्या पण आधी आपल्या गाडीमध्ये 2 तेल पेट्रोल होतं, त्यामुळे मी काय आता जास्त नाही, माझ्या गाडीत 900 रुपयाचं पेट्रोल बसलं आहे. तर मी टाकी फुल केली आता. तर आता काही तिथून पुढे आपल्याला जायचं अजून 54 किलोमीटर जायचं आपल्याला. अजून 54 किलोमीटर राईड बाकी आहे. तर काही आता भेटूया पुन्हा हायवेवर. काही आपल्या रायडर बॉयचं पण पेट्रोल झालेलं आहे फुल. तर काही अशा रीती आपण पेट्रोल टाकून इथून निघालो आहे. तर आता आपली टोटल ओडोमीटर झालं आहे 17,524 किलोमीटर. तर काही आता आपण इथून निघूया. तर आपल्या त्यांच्याही गाडीने आपल्या दोन्ही एनएसने पेट्रोल सेमच दिलेलं आहे. दोघांच्या गाडीत तेवढंच पेट्रोल बसलं 900 रुपयाचं. तर आता आमच्या दोघांच्या टँक फुल झालेलं आहे. तर काही चलत जाऊया आता पुढे. तर अजून आपल्याला 55 किलोमीटर राईड करायची. तर हातात लाईट ऑन करूया. काही आता नाईट राईड चालू झाले, तर हातात ऑन करून ठेवावे. आणि आता खेच आहे ही गाडी. आमची ट्रिप पण घरी निघल्यापासून 357 किलोमीटर झाली. आणि आता इथून पुढे किती राईड किलोमीटर होते काही सांगता येत नाही. तर बघूया. टोटल आता घरी जाऊ शकतो. आपल्याला पेट्रोल जे लागतं ते खाणं पिणं घरचं सर्व आपण आता घरी गेल्याचे करू. तर काही आता आपण पेट्रोल पंप पुन्हा थांबलो होतो. थोडासा ब्रेक घेतला, कारण की आम्हाला मॅप बघायचा होता एकदा चेक करून, कारण की 3 रूट दाखवत होते. आम्हाला नेमकं रूटने कोणतं राहायचं त्यासाठी. तर आम्ही आता डिस्कशन केलं की आम्हाला 3 रूट आहेत. तर मावशीला आम्ही लोकेशन, जसं की मला माहीत नाही मावशी प्रॉपर नाशिकमध्ये राहते की नाही. फर्स्ट टाईम मावशीकडे चाललो मी. तिसरीला होतो त्यावेळेस मावशीकडे गेलो. ही फर्स्ट टाईम आहे माझ्या मावशीकडे जाण्याची. तर फर्स्ट टाईम असल्यामुळे काही मला एवढी काही माहिती नाही आहे. आणि ते पण नाईट राईड करतो, त्यामुळे जास्त थोडंफार कन्फ्यूज होतो. स्टॉप नाही घेतला कुठे. तर काही चला जाऊया आता. थोडंच राहिलं आहे. तर आपला पार्टनर आपल्या पाठीमागे येत आहे. तर काही येत आहे, कारण की आम्ही एकमेकांना डिस्टन्स ठेवत चाललेलो आहे. कारण की आम्हाला पुन्हा हॅझर्ड फ्लॅशवर समजतं एकमेकांना की आम्ही कुठे आहे कुठे नाही. एक म्हणलं ओळखण्यासाठी हा सिम्बॉल आहे, कारण की त्यांचे फॉग लाईट हे चालू आहेत आणि माझ्या ह्याचे फ्लॅशर चालू, कारण की माझ्याकडे
फ्रंटला फॉगलाईट आहे, मी माझे बॅकचे इंडिकेटर फ्लॅशवर आहेत, मग माझे 4 इंडिकेटर ऑफ असल्यामुळे त्यांना कळत आहे की मी कुठे आहे कुठे नाही, कारण की माझे इंडिकेटर ब्राईटनेस असल्यामुळे त्यांना लगेच ओळखू येतं की हा मुलगा म्हणजे आम्ही दोघं हाय लेवलमध्ये एक सिक्वेन्समध्ये चाललेलो आहे. जसं की काय तर अजून 15 किलोमीटर बाकी आहे. आत्ताचे वाजले 8 वाजले आणि मला रस्ता उकलो होतो, त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो. आम्हाला हायवेने जायचं होतं, पण आम्ही रस्त्यामध्ये मधला रोड लागला होता, आम्ही उकलो, त्यामुळे आम्हाला पुन्हा ट्रॅफिकमुळे पुन्हा हायवेला यावं लागलं आणि आता पुन्हा आम्ही चाललो. इथून 15 किलोमीटर राहिलेलं आहे काही. तर आता काही मला माहिती आहे नाईट राईडला काही दिसत नाही आहे. तर गाईज आत्ता आपण पोहोचलो आहे देवळाली कॅम्पमध्ये, तर अजून 3 किलोमीटर आहे. तर गाईज आता पोहोचलो आहे आपण कॅम्पमध्ये. आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि आजचा ब्लॉग तिथेच एंड करत आहे गाईज. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपल्याला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जय श्रीराम.